नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी झटपट ठळक बातम्या। लाडकी बहीण योजना 31 ऑगस्ट नंतरही सुरू राहणार। 31 ऑगस्ट नंतरही महिलांना अर्ज भरता येणार आहेत। आनंदाचा शिदा राज्यात सुरूच राहणार। निवेदनातील अटींना आव्हान देणारी याचिका फेटाळली। राशन कार्ड धारकांना आता ऑफलाईन धान्य वाटप सुरू। ईपॉस मशीनचे मुख्य सर्व्हर बंद असल्याने निर्णय, तहसीलदारांनी दिली माहिती। काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत, तर सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याच्या अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगांचा प्रादुर्भाव अशी दोन मुख्य कारणे आहेत। चक्रा मारून लाडकी बहीण थकली, 4 दिवसांपासून ॲपच बंद। लाडकी बहीण योजनेतील महिलांना अपात्र मेसेज आला, कागदपत्रे अपूर्ण, पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागणार। अतिवृष्टीने नुकसान, पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, हिंगमिरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। ठिबक सिंचन अनुदानासाठी 8,500 शेतकऱ्यांची परवड, 25 कोटी मिळेना, कृषी मंत्र्यांच्या दारी आंदोलनाचा इशारा। सर्व्हर डाऊनच्या समस्येने राशन दुकानदार वैतागले, ईपॉस मशीन केल्या विभागाकडे परत। 2 महिन्यांपासून समस्या कायम, ग्राहकांच्या रोषांना जावे लागते सामोरे, प्रशासनाची बघ्यांची भूमिका। अनुदान उचलून शेडनेट उभारले, 82 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ, म्हणजेच की नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना उभारले शेड। 4 धाम यात्रेला चला, प्रवाशासह सारा काही मोफत। 75 वर्षांपूर्वी नागरिकांसोबत एकाला नेता येणार। 31 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, प्रत्येक जिल्ह्यांचा उद्दिष्ट। अर्ज आपली सेवा केंद्रावर भरू शकतात। अन्नपूर्णा योजना, संयुक्त कुटुंबात येत आहेत अडचणी, सरसकट लाभ देण्याची मागणी। गॅस कनेक्शन दाजीच्या नावाने, मग लाडक्या बहिणीला मोफत सिलेंडर मिळेल का? गोदाम केले सील, कासेगाव येथील कृषी केंद्राच्या केल्या तपासण्या। गुजरातच्या बनावट खतांची महाराष्ट्रात विक्री, विक्रेत्यांवर गुन्हा दाखल। सोयाबीन वाढले, कापूस घटला, राज्यात भात लावणी वेगात। अतिवृष्टीतही वाचली 40,000 हेक्टरवरील पिके, अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील। आता आयकर भरणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे राशन बंद, पुरवठा विभागाची कारवाई यापुढेही लक्ष ठेवणार। शेअर बाजारासोबत चांदी आणि सोनेही घसरले, जागतिक घडामोडीचा परिणाम। रिक्षा चालकांना मिळणार आता विमा आणि आर्थिक मदत, राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय, कल्याणकारी मंडळ स्थापन होणार। पीक पेरा नोंदणीला झाली आहे सुरुवात, मोबाईलवर पीक पेरा नोंदणी केली तरच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार। लाडकी बहीण योजना महिलांसाठी लाभदायक, आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली। दुधाला अनुदान नको, दरवाढ मिळणे गरजेचे, उत्पादकांची मागणी, उत्पादन खर्च वाढला। आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला, तर मराठवाड्यामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। टेलर गवटींना नाही मिळणार 15,000चे साधन किट, योजनेला शासनाने दिली स्थगिती। टेलर गवटी कामगारांमध्ये नाराजी। 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, तरीही आयुष्यमान कार्डकडे फिरवली पाठ। ईपॉस मशीन जमा करो आंदोलन, सर्व समस्या सोडविण्याची स्वस्त धान्य दुकानांकडून मागणी। तंबाखू आळीने सोयाबीनची केली चाळणी, आता रोखावे तरी कसे? आधी पाडतात छिद्र, मग खातात, पिकांची वाढ खुटली, उत्पादनही घटले। गरिबांकडून पैसे उकळले, 45 आपले सरकार, केंद्रांना टाळी, सामान्य प्रशासन विभाग, नागरिकांच्या लुटींच्या तक्रारी, तपासणी सुरू। एसटी बस चालकांच्या डोळ्यांची दरवर्षी तपासणी केली जाते, तुम्हाला माहिती नसेल। आरटीओ व अन्य शिबिरातूनही होते तपासणी, महामंडळाने नियुक्त केले डॉक्टर। बांधकाम रखडले, पावसाळ्यात झोपडे वजा तंबूत वास्तव्य, घरकुलांच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांचे नगर परिषदेसमोर उपोषण।
तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनातील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटीद्वारे प्रदान करण्यात येत आहे आणि योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची आपल्या बँक खात्याला आधार लिंक करावे व आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करून कागदपत्रे कार्यालयात जमा करावीत असे आवाहन करण्यात आले आहे। अपघात झाल्यास रिक्षा चालकांना विमा आर्थिक मदत 50,000 रुपये मिळणार। ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांची नवीन स्थापना। पोकरा योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार शेडनेटसाठी अनुदान। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू। दुसऱ्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यांचा यामध्ये समावेश। अनियमिततेसह पैसे उकळणाऱ्या आपले सरकार केंद्रांना लागले टाळे, पैसे जास्त आकारले, नागरिकांच्या तक्रारी धडकल्याने जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येते कारवाई। शेतकऱ्यांना 75% अनुदानावर मिळणार आता कृषी साहित्य। यामध्ये पीक संरक्षण उपाययोजने अंतर्गत अनुदानावर किंवा 2,500 रुपये अनुदानावर ताडपत्री 6x6 मीटर साईज, त्यानंतर ट्रॅक्टर चलित शेती अवजारे अनुदान किंवा 25,000 रुपये यापेक्षा जे कमी असेल ते अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आणि 8,000 रुपये अनुदानावर झटका मशीन देखील दिली जाणार। हवामान विभागाने उद्या विदर्भात येलो अलर्ट दिला तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाला येलो अलर्ट देण्यात आला आहे। मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील। मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मात्र इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस उसंती घेण्याची शक्यता आहे। खानदेशातही काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस वगळता जोरदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये 68,000 शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी 41,97,24,104 रुपयांचा पीक विमा अखेर मंजूर झाला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली। पीक विम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत आणि शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचा लाभ मिळणार। अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही खालील दिलेल्या लाल बटनावर ओके करून सबस्क्राइब करा। कमी पावसात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणजेच की अद्रक। बाजारात अद्रकला प्रति क्विंटल मिळत आहे 10,000 रुपयांचा भाव। शेतकऱ्यांना आता पावसाच्या उघडीची प्रतीक्षा। सततच्या रिपरिपीमुळे पिके पडत आहेत पिवळी, तणही वाढले, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। चक्री भूमा सोयाबीन खाणार, उंट अळीला कसं रोखणार? सोयाबीनवर कीड रोगाचा प्रादुर्भाव, एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे आणि फवारणी करणे आवश्यक। पाऊस थांबेना, शेतकरी अडचणीत। दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात येत आहे, हे सर्वांना माहिती आहे। दूध अनुदान योजना 30 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला। दूध अनुदान योजना ही 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी राबविण्यात येणार। म्हणजेच की आणखी 3 महिने दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। कृषी व महसूल अधिकारी शेत बांधावर आणि त्यासोबतच बर्डीपाडा गावांचा संपर्क अखेर तुटला आहे। बिसरवाडी मंडळात 63 घरे पडली। आता या ठिकाणची पंचनामे सुरू आहेत। तालुका आहे नवापूर तालुका, नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यात नुकसानींचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत। अकोला शहरातील रास्तभाव दुकानदारांची मागणी म्हणजेच की ई-पॉस मशीन बंद, जुलैच्या धान्य वितरणास मुदतवाढ द्यावीत अशी आता मागणी करण्यात आली आहे। रेशन कार्ड धारकांना मिळेल धान्य, कार्ड रद्द होणार नाही, पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांची माहिती। पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, एमआयएमची मागणी, शासनाला दिले निवेदन। अपडेट गडचिरोली जिल्ह्यातील 2 महिन्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसान गेले 35.82 कोटींवर।